आता 22 तारखेपासून जे काही इन्स्ट्रुमेंट्स मेडिकल फील्डशी रिलेटेड आहेत त्याच्यावरती GST जे आहे 22 पासून 5% केल्यामुळे थोडाफार फरक हा रुग्णांवरती आणि डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवरती त्याचा असर जास्त चांगला होणार आहे. आता याच्यामध्ये जे डेली रूटीन काही काही गोष्टी असतात, जसं थर्मामीटर झालं, ग्लुकोमीटर झालं आणि डायग्नोस्टिक टेस्ट. कारण पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस आपल्याला टेस्ट करावं लागतात, तर त्याच्यासाठी त्या डायग्नोस्टिक टेस्ट ज्या गरजेच्या असतात त्याच्याशी रिलेटेड. त्याच्यानंतर आपलं ऑक्सिजन जे पेशंटशी राहतो, त्या ऑक्सिजनशी रिलेटेड काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल, किंवा एक आता इम्पॉर्टंट जो गोष्ट आहे इन्शुरन्स, त्या इन्शुरन्सवरती जो टॅक्स आहे ते पण 22%पासून 5% केलेलं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आता मी सांगितलेल्या आहेत याच्या ह्या इन्स्ट्रुमेंट्स, आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याच्यावरती गव्हर्नमेंटने आपला 22% 5% टॅक्स कमी केलेला आहे. याचा सरळ सरळ फायदा जो आहे हा डॉक्टरांवरती, जे आपल्या मॅनेजमेंट आहे त्यांच्यावरती चांगला असर पडेल. कारण एवढं 5% जो हा डिफरन्स आहे 17%चा, याच्यामुळे पेशंटचं जे आहे कॉस्टिंग ते कमीच होईल. टेस्ट आजकाल खूप महागड्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पेशंट काही रुग्ण करत नाहीत किंवा कॉस्टिंग नसतं. तर गव्हर्नमेंट जातं ते कमी करत असल्यामुळे पेशंटचा जो आहे आर्थिक भार हा कमी होईल आणि जास्तीत जास्त पेशंटचे डायग्नोसिस पण होतील आणि पेशंटला उपचारामध्ये पण चांगल्या सुविधा मिळतील.